तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं DCG ब्लॉकमध्ये. तर आज आपल्याला खतं टाकायचं जायचं आहे. तुम्ही बघितलं असतील नाही ना, तर मग त्यानंतर आपल्या पाठीमागे मी गाडीवर आणलेलं आहे त्याला. मग आपल्या शेतामध्ये जाऊन त्याला खताले ते कापसाले मग टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता आपण मग आता पोहोचलो शेतामध्ये हे ना. तर मग एक पूर्ण 50 किलोची उचलून आणायला लागलेले भावांनो. आता ओला आहे म्हणून हे ना, तर मग ते तुम्ही बघू शकतात हे ना. तर मग त्यानंतर आपल्याला तुम्ही पाहू शकतात मग त्यामध्ये आपल्याला इतकं मेहनत करावं लागून राहिलं की लय भावानं. तर मग तुम्ही जरा जरा सपोर्ट करा ना आपल्याला. मग ते तुम्ही बघू शकता हे आपलं शेत आहे, शेतामध्ये आपण पोहोचलो हे ना. तर मग त्यानंतर थोडंफार अजून त्याला पुढे नेतो. मग पुढे नेऊन त्याला मग खाली खाली ठेवतो. मग तुम्ही बघू शकता हे आपली म्हणजे कापूस आहे ना, तर कापसामध्ये तुम्ही बघू शकता हे ना. मग त्यामध्ये आपल्याला ह्यामध्ये कोणतं म्हणजे खत बी कोणतं टाकलं मी तुम्ही बघू शकता हे ना. तर मग त्यानंतर आपल्याला थोडाफार सपोर्ट करा भावांना. तुम्ही कधी आपल्या ब्लॉगमध्ये नवीन असतील तर ब्लॉगला लाईक करा आणि व्हिडिओ मग चॅनलला पण सबस्क्राईब करा. मग तुम्हाला मी पूर्णपणे ब्लॉगिंग दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला मग खाली ठेवलं मी. मग तुम्ही बघू शकता मग त्यानंतर आपल्याला हे आहे शेत आपलं. मग ह्या शेतामध्ये आपल्याला पूर्णपणे हे खतं टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता आपण एक बॅग आणलेला आहे पूर्णपणे आहे ना. तुम्ही बघू शकता त्याला उभी करून मग तुम्हाला म्हणजे तुम्हाला दाखवतो. मग हे बघू शकता तुम्ही हे ना. तर मग हे खत आपल्याला टाकायचं आहे यामध्ये. मग तुम्ही बघू शकतात मग त्यामध्ये आपल्याला टाकल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे ह्या ब्लॉकमध्ये पूर्णपणे तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता हे ना. तर मग आपल्याला एका डब्यानं त्याला काढायला लागते आहे ना. काढून मग त्यामधलं हे जो आपलं झिंग आहे ना, ते झिंग जरासं मिक्स करू है ना. मग त्यानंतर आपल्याला यामध्ये पूर्णपणे मिक्स करू, एकदम मस्तपैकी मिक्स करू. मग त्यानंतर आपल्याला कापूसाच्या बुडकामध्ये म्हणजे थोडं आपल्या हिशोबाने टाकायचं भावांना. मग तुम्ही बघू शकता ते ना. तर मग त्यामध्ये आपल्याला हे बघू शकता तुम्ही थोडं म्हणजे आपल्याला मिक्स करायचं आहे ना. मग मिक्स करायचं लवकर. मग त्यानंतर आपल्याला हे मिक्स कामं झालेलं आहे. मग त्यानंतर आपल्याला यामध्ये पूर्णपणे कापूसाच्या बुडकामध्ये पूर्णपणे टाका लागेल हे ना. तर मग तुम्ही आपल्याला पाहू शकतात मेहनत हे ना. तर मग दुसऱ्या हातानं आपण त्याला मग हे केलं हे बघू शकतात हे ना. तर मग त्यानंतर आपल्याला एवढं मेहनत करावं लागते की लय भावांना. मग तुम्ही पाहायला आपल्याला मग आता तुम्ही आपल्या हातामध्ये बाकीट पाहिले असेल ना. मग ते आपण आता कापूसाचा बुडकामध्ये थोडं टाकू. मग तुम्हाला हे आता व्हिडिओमध्ये पूर्णपणे मी म्हणजे दाखवू शकत नाही, काहून की मी एकटाच आहे टाकणार आहे ना. तर मग हे आपला कापूस बघू शकतात तुम्ही हे ना. तर मग कापसामध्ये आपल्याला खतं टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता ते ना. आपल्याला म्हणजे थोडं पिवळं दिसत असतील ना. तर मग ते आपल्याला सगळं काळोशार म्हणजे पूर्णपणे होऊन जाईल ते. मग तुम्हाला काय आहे ते तुम्हाला पूर्णपणे मग अजून दुसरं व्हिडिओ टाकतो मी हे ना. तर मग कसा रिझल्ट भेटला कसा नाही तर ते पण मी सांगतो तुम्हाला. मग यामध्ये आपल्याला फवारणी बी करायची आहे. पण फवारणी करण्यासाठी मग तुम्हाला सांगतो हे ना. तर मग त्यानंतर आपल्या ब्लॉगमध्ये नवीन असते तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनल पे पण सबस्क्राईब करा. मग आता आपल्याला बेल आयकॉन बी प्रेस करा भावानं. मग आपल्याला असं वाटतं की व्हिडिओ आणावं आहे ना. तर मग त्यानंतर तुम्ही पाहू शकतात हे ना. मग हे आपलं शेत आहे. मग शेतामध्ये आपल्याला पूर्णपणे कापसामध्ये आपल्याला खतं टाकायचं आहे हे ना. तर मग असं टाकायला लागते भावांनो. तुम्ही पाहू शकतात हे ना. तर मग एकटाच आहे म्हणून मी तुम्हाला पूर्णपणे माहिती म्हणजे दाखवलेलं नाही असं समजून घ्यायचं आहे ना. तर मग तुम्ही फक्त असं खाली पाहून घ्या मध्ये आपल्याला कसं मेहनत करावं लागते कापूसामध्ये. तुम्ही पाहू शकतात हे ना. तर मग कापसाले आता टोंगायचे वदर झालेले आहे ते पूर्णपणे आहे ना. तर मग आपल्याला यामध्ये अजून फुवारा काढायचा आहे. आता थोडीफार जर तरी पिवळी दिसत ते भावना. तर मग त्यामध्ये आपल्याला अजून फुवारा काढायचा आहे. तुम्ही पाहू शकतात आपल्याला आहे ना. तर मग त्यानंतर आपल्याला अजून दुसरी बॅग आणण्यासाठी चाललो. मग म्हणजे आपल्याला याडून तर लय दूर आहे. मग तुम्ही पाहू शकतात आपल्याला. मग त्यानंतर आपल्याला ह्या ते दुसरं खतं आणण्यासाठी जावं लागते. मग अजून परत ओलं बी एवढं होतं की बा लई पाया खपसुलून राहिले रे बा. मग त्यानंतर आपल्याला आरामानं मग गेलो. मग काही तुम्ही पाहू शकतात आपल्याला. मग त्यामध्ये आपल्याला ह्यामध्ये तुम्ही आता एवढं दूर म्हणजे आपल्याला खतं आणणं मग डोक्यावर किती भारी असते तुम्ही पाहू शकतात हे ना. मग ते रस्ता बी किती खराब आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये. मग आपल्याला बिना चपलाचं बिना हेचं फिरायला लागते, काहून की जरासं ओलं आहे भावांनो. मग त्यानंतर आपल्याला तुम्ही पाहू शकतात आपल्याला. मग त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये खतं आणायचं आहे. मग ते इतकं दूर आहे की लय दूर आहे ते इथून तर म्हणजे आपल्याला घ्या. आता ते तिथं अजून मी अजून पुढे जायचं आहे. मग तुम्ही पाहू शकतात आपण अजून ते थैले आणलेले आहे. मग त्यानंतर आपल्याला दुसरी बकेट घेतली. मग दुसरी बकेटाने मग त्याला मग टाकल्यानंतर मी आपल्याला तुम्हाला पूर्णपणे दाखवलेले असेल तर तुम्ही पाहू शकतात आपल्याला. मग त्यानंतर आपल्याला बकेटमधलं पूर्ण खतं संपलेलं आहे आणि टाकणं बी पूर्ण झालेलं आहे भावांनो.
तुम्ही पाहू शकता आपलं कापूसही कसं आहे ते आहे ना. तर मग त्या कमेंटमध्ये नक्की सांगा भावांनो. मग आपल्याला पूर्णपणे माहिती नाही दाखवली असेल तर माफ कर जा भावांनो. मग आपण एकटाच आहे म्हणून तुम्हाला पूर्णपणे काय दाखवलं जात नाही, म्हणून मी तुम्हाला पूर्ण दाखवलं गेलंच नाही भावांनो. मग तुम्ही आपल्याला म्हणजे आपलं मोबाईल बी आहे की नाही थोडं फुटेल आहे, तर मग त्यामध्ये आपल्याला पाण्याची दिक्कत असते, म्हणून ते म्हणजे खिसामध्ये टाकलेलं आहे. टाकलं मग कापूसाचं कामं केलं तर मग भावांनो तुम्ही जरा सपोर्ट करा आपल्याला. मग तुम्हाला मी पूर्णपणे तुम्हाला ब्लॉगिंग दाखवणार आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये आपलं कापूसामध्ये पूर्णपणे खतं टाकायचं कामं झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला यामध्ये फुवारा काढायचा आहे. फुवारा काढल्यानंतर अजून तुम्हाला दुसरं दाखवतो मी. मग आपल्याला यामध्ये कसं कामं करावं लागते. मग अजून एक निंदण बी काढायचं आहे यामध्ये, दुसरी निंदण आहे ना. तर मग पहिली निंदण झालेलं आहे यामधलं, हे पाहू शकतात तुम्ही आहे ना. तर मग अजून दुसरी म्हणजे थोडंफार मोठं गवत झालेलं आहे, त्यामधलं गवत मग काढायचं आहे ना. तर मग त्या गवत काढल्यानंतर आपल्याला यामधलं पूर्णपणे दाखवलेलं आहे तुम्हाला. मग तुम्ही पाहू शकता त्यामध्ये आपलं म्हणजे इथून म्हणजे ते आता तुम्ही बघू शकता ह्या आता आपल्याला म्हणजे इकडे की नाही आपण गहू पेरला, तर ते गव्हाच्या जागामध्ये मस्त पराठी झाले म्हणजे कापूस झालेला आहे. मग त्यानंतर आपल्याला आता आपण हरभरे पेरले होतो ना, त्या ठिकाणी जरासं लहान आहे कापूस हे ना. त्यानंतर आपल्याला अगर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये नवीन असतील तर ब्लॉगला लाईक करा आणि बेल आयकॉन बी प्रेस करा भावांना. मग असं व्हिडिओ आणावा असं मोटिवेट वाटते की भावांना लवकर असं व्हिडिओ आणावा असं आहे ना. तर मग आपल्याला मग काल दिवसभर पाऊस होता म्हणून आज आपल्याला म्हणजे व्हिडिओ नाही आलं. मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.